नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर मीन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मीन राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. कोणत्या घटना, कोणत्या गोष्टी एप्रिल महिन्यात मीन राशीच्या लोकांसोबत घडणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यात जर वारंवार अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, नोकरीत समस्या असतील, लग्न किंवा घरातील ताणतणाव याचा त्रास तुम्हाला असेल, बिझनेस चालत नसेल, काही रोग, काही आजार असेल किंवा अन्य कोणतेही दोष, कोणत्याही अडचणी, कोणत्याही समस्या असतील, कर्ज असेल, तुम्हाला जर तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिका तपासून घ्यायची असेल की दोष नेमका कुठे आहे आणि त्या दोषांवर, त्या अडचणींवर मात कशी करायची, कोणते उपाय करायचे, कोणती सेवा करायची, याबद्दलच आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुमची राशी कुठलीही असू द्या, तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगू. मित्रांनो, मीन राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा खूप भावनिक पण आयुष्य बदलणारा महिना ठरणार आहे. हा महिना तुम्हाला एक गोष्ट जाणवून देणार आहे की तुम्ही खूप काही फील करता, खूप काही समजता, पण तुम्ही स्वतःसाठी उभं राहत नाही. महिन्याची सुरुवात होते थोड्या इमोशनल हेवीनेसने, मन भरून येणं, काहीतरी मिसिंग वाटणं आणि पास्ट आठवणं. तुम्हाला वाटेल की काहीतरी हातातून निसटत आहे, पण एप्रिल हा महिना तुम्हाला हरवायला नाही, स्वतःला सापडायला लावणारा महिना आहे. पहिल्या 7 ते 10 दिवसात एखादी जुनी गोष्ट परत समोर येईल, जुनी आठवण असेल, जुनी व्यक्ती असेल किंवा अपूर्ण राहिलेली सिच्युएशन, आणि तुमचं मन पुन्हा त्या गोष्टीत अडकू शकतं. पण यावेळी तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. पुन्हा त्याच चक्रात जायचं की पुढे जायचं हे तुम्ही ठरवायचं. एप्रिलमध्ये तुमचं माइंड खूप क्रिएटिव्ह राहील, नवीन आयडियाज, नवीन प्लॅनिंग्स, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा. पण प्रॉब्लेम एकच आहे, तुम्ही ॲक्शन घेत नाही. 10 ते 18 तारखेच्या दरम्यान एक ऑपॉर्च्युनिटी येईल जी तुमच्या टॅलेंटशी रिलेटेड असेल, पण जर तुम्ही डाऊट केलात तर ती चान्स निघून जाऊ शकतो. लक्षात ठेवा, आयडियाला व्हॅल्यू तेव्हाच असते जेव्हा ॲक्शन आपण घेतो. मीन राशीच्या लोकांनो, एप्रिलमध्ये पैशाच्या बाबतीत तुम्ही हार्टने डिसिजन घ्याल. कोणाला मदत करणे, उगाच खर्च करणे किंवा इन्व्हेस्टमेंट विदाऊट थिंकिंग, आणि नंतर रिग्रेट, पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे प्रॅक्टिकल राहा, विचार करून निर्णय घ्या. एप्रिलमध्ये तुमची लव्ह लाईफ खूप डीप जाणार आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर बॉन्डिंग वाढेल, पण ओव्हर एक्सपेक्टेशनमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्ही जास्त एक्सपेक्ट करता आणि समोरचा तितकं देऊ शकत नाही, त्यामुळे बॅलन्स ठेवा. सिंगल लोकांसाठी एखादी सोलमेट टाईप फिलिंग येईल. कनेक्शन स्ट्रॉंग असेल, पण इल्युशन आणि रियालिटी यात फरक ओळखायला तुम्ही शिकायला पाहिजे. एप्रिलमध्ये तुमचं मन खूप सेन्सिटिव्ह असणार आहे. ओव्हर थिंकिंग, इमोशनल ब्रेकडाऊन, एकटं वाटणं, आणि त्यामुळे एनर्जी कमी होईल, झोप कमी येईल, मूड स्विंग्स होतील. उपाय काय करायचे? मेडिटेशन करा, म्युझिक ऐका आणि पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहा. मीन राशीच्या लोकांनो, तुमची बिगेस्ट विकनेस म्हणजे इल्युजनमध्ये जगणं. एप्रिलमध्ये तुम्हाला काही गोष्टी खूप प्रॅक्टिकल आणि परफेक्ट वाटतील, पण रियालिटी वेगळी असू शकते. म्हणून फॅक्ट्स चेक करा आणि मगच निर्णय, डिसिजन घ्या. मित्रांनो, तुम्हाला महिन्याच्या शेवटी एक क्लॅरिटी येईल. तुम्ही कोण आहात, काय हवं आहे, काय सोडायचं आहे, आणि तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग व्हाल. मीन राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे गुरुवारी ओम गुरुवे नमः, ओम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळेस जप तुम्ही करावा आणि गरजू लोकांना दान करावं. हा उपाय केल्याने तुमचं मन शांत होईल आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला मिळेल. मीन राशीच्या लोकांनो, एप्रिल महिना तुम्हाला एकच गोष्ट शिकवणार आहे: स्वतःला हरवू नका, स्वतःला शोधा. जर तुम्ही रियालिटी ॲक्सेप्ट केली तर हा महिना तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. हे राशी भविष्य, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही सविस्तर मार्गदर्शन तुम्हाला हवं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता. धन्यवाद.